नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे नाम तारक हे थोर नामे तारिले अपार अजामेळा उद्धरिला चोखा मेळा मुक्तीस गेला नाम तारक हे थोर नामे तारिले अपार नाम दडणी कांडणी म्हणे नाम याची जणी नाम तारक हे थोर नामे तारिले अपार विठ्ठल 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 नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे नाम तारक हे थोर नामे तारिले अपार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त घटिका सेवे करता घेतलेला अभंग भगवंतांचे लाडके भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज आणि या संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या ज्या वेळेस भगवंताचा अवतार झाला त्या वेळेस प्रत्येक वेळेस भगवंतासोबत असणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज आणि त्या नामदेव महाराजांच्या एकमेव अशी महिला संत जिने आयुष्यभर स्वतःला दासी म्हणून स्वीकारलं अशी असणारी फक्त चूल आणि मुलंच नव्हे तर परमार्थाचा अद्वैत झेंडा अशा लावणाऱ्या संत जेण्याबाई महाराज आणि या जेण्याबाई महाराजांचा नाम प्रकरणातील अभंग तुम्हा संत सज्जनांसाठी विठ्ठल विठ्ठल आनंद आहे। या ठिकाणी पावन पुण्यनगरी चलथान प्रत्येक वैष्णवांचं माहेरघर आणि या चलथान पावन पुण्यनगरीमध्ये आत्मोन्नती विश्वशांती अखिल भारतीय स्वानंद प्रेमळ मंडळ अगदी सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा बापूजी बाबा यांच्या प्रेरणेने चालत असलेलं अखंड हरिनाम कीर्तने सप्ताह अतिशय या ठिकाणी गावकरी वारकरी टाळकरी माडकरी अगदी समस्त वैष्णवजन महिला मंडळ असतील पुरुष मंडळ असतील अगदी बालगोपाल मित्र मंडळ असतील अगदी सगळ्यांच्या अथक परिश्रमाने चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तने सप्ताह आणि अखंड हरिनाम कीर्तने सप्ताहातल्या आज चौथ्या क्रमांकाची सेवा मज पामराकडे आली हे मी माझं परम भाग्य समजते आणि या ठिकाणी अखंड हरिनाम कीर्तने सप्ताहाला जिवंत ठेवणारे माझे संत साधू आणि सद्गुरू विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी संत जेण्याबाई महाराज म्हणतात बारकाईने जर कधी विचार केला महाराज तर सुंदर असं हे पर्व पावन पुण्यनगरी चलथान अगदी प्रत्येकाचं या ठिकाणी जर कधी विचार केला तर गुरुवरे बापूजी बाबा यांच्या प्रेरणेने तुम्हा समस्त महानुभाव अगदी सगळ्यांच्या अथक परिश्रमाने चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तने सप्ताह बारकाईने जर कधी विचार केला तर संत जेण्याबाई महाराज तुम्हा आपल्याला सांगतात नाम विठोबाचे घ्यावे जीवनाची दिशा दाखवता तो प्रत्येक वेळेस कुठेही कार्य करत असताना जेण्याबाई महाराज सांगतात की बाबा रे आधी काय करायला पाहिजे नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे प्रत्येक कार्य करत असताना त्या भगवंताच्या नामाशिवाय कार्य करू नका जेण्याबाई महाराज सांगतात की बाबा रे जर कधी तुम्हाला कुठलंही कार्य करायचं असेल कुठल्याही कार्यामध्ये जर कधी पाऊल टाकायचं असेल तर प्रथमतः तुम्हाला भगवंताचं नामस्मरण करावं लागेल मग अहो जेण्याबाई महाराज तुम्ही जर कधी एवढं सांगता की नामाचं महत्व तर असं काय आहे नामाचं महत्व म्हणून जेण्याबाई महाराज सांगतात नाम तारक हे थोर नाम तारक आहे नाम थोर आहे असंख्य जीवांना ज्याने तारिलेले आहे
असं मात्र नामाची महती आहे. मग त्या ठिकाणी साधकांनी प्रश्न केला की असं कोणीतरी असेल ना की जे तरुण गेले नामामध्ये. त्यावेळेस मात्र संतांनी दाखले द्यावे. अजामेळा उद्धरिला चोखा मेळा मुक्तीस गेला. या ठिकाणी अजामेळ उद्धरला आणि चोखा मेळा सुद्धा मुक्तीला गेला. एवढ्या नामामध्ये ताकद आहे. आणि म्हणून जनाबाई महाराज सांगतात की बाबा रे नाम घ्यायला काही लागत नाही. कुठे ना हिमालयामध्ये जायची गरज आहे ना गिरीकंदरामध्ये जायची गरज आहे. नाम दडणी कांडणी हसता हसता आणि खेळता खेळता कामामध्ये काम. काही म्हणा राम राम असं मात्र सुंदर असं नामाची महती सांगणार अभंग. विठ्ठल विठ्ठल आनंद वाटतो. बारकाईने जर कधी विचार केला तर या ठिकाणी सुंदर असं पर्व आहे. सुंदर अशी उपस्थिती आहे. अगदी सगळ्यांच्या प्रेमापोटी. काही मी कोणी नवीन नाही तुम्हाला, तुम्ही मला कोणी नवीन नाही. अगदी हे माझं माहेरघर तुमच्यामधून उठली आणि तुम्हालाच दोन गोष्टी सांगायला लागली. ही फक्त सद्गुरू महात्म्यांची कृपा आहे. म्हणून संत कृपा झाली इमारत फळाली. बारकाईने जर कधी विचार केला तर साधू संत जीवनामध्ये येतात आणि तुम्हा आपल्याला जीवनाचं खरं मर्म शिकवणं जातात. मग या ठिकाणी सुद्धा नामाचा अभंग बारकाईने जर कधी विचार केला तर इथून प्रत्येक गोष्टी आम्ही इथून शिकलो, धडपडलो आणि आज इथूनच शिकून धडपड करून आणि आज मात्र सद्गुरूंची कृपा आहे की आज मात्र या ठिकाणी उभे राहिलो. ही कृपा फक्त आणि फक्त संतांची आहे. म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद संतांना. बरं झालं तुम्ही आपण संतांच्या नंतर जन्माला आलो. बरं झालं तुम्ही आपण संतांच्या नंतर जन्माला आलो. जर संतांच्या आधी जन्माला आलो असतो तर किती फजिता झाल्या असत्या. म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद संतांना. मला चालन शिकवलं, मला बोलन शिकवलं, मला चालन शिकवलं, मला बोलन शिकवलं, माझ्या सद्गुरुदेवाने मला माणूस बनवलं, माझ्या श्रीपाद बाबाने मला माणूस बनवलं. मला चालन शिकवलं, मला बोलन शिकवलं, मला चालन शिकवलं, मला बोलन शिकवलं, माझ्या सद्गुरुदेवाने मला माणूस बनवलं, माझ्या रामाने मला माणूस बनवलं, मला माणूस बनवलं, मला साधक 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 बनवलं, मला चालन शिकवलं, मला बोलायला शिकवलं, मला चालणं शिकवलं, मला बोलायला शिकवलं, माझ्या श्री गुरुदेवाने मला माणूस बनवलं, माझ्या श्रीपाद बाबाने मला माणूस बनवलं. मला चालणं शिकवलं, मला बोलायला शिकवलं, मला चालणं शिकवलं, मला बोलायला शिकवलं, माझ्या श्री गुरुदेवाने मला माणूस बनवलं, माझ्या रामाने मला माणूस बनवलं, माणूस बनवलं. आजवर तुम्ही आपण जीवन जगत होतो महात्म्यांनो. जोपर्यंत जीवनामध्ये संत महात्म्यांची प्रचिती प्राप्ती होत नाही ना तोपर्यंत तुम्ही आपण पशुतुल्य जीवन जगत होतो. पण ज्या दिवशी संत महात्मे येतात आणि जीवनाची दशा पालटते. म्हणून साधू संत तुम्हा आपल्याला सांगतात पशु का होत पण या नर का कछु ना होई, नर एक बार करणी करे तो नर का नारायण बन जाय. नराचं नारायण बनण्याची भूमिका फक्त आणि फक्त संतांमध्ये आहे. म्हणून ज्या क्षणी अनुग्रह झाला त्याच क्षणी मुक्त झालो, बंधन त्यात्म्याला बोलूच नये. आणि म्हणून संत महात्मे तुम्हा आपल्याला शिकवतात की माणसाने जीवनामध्ये येऊन जगावं कसं आणि जगून मात्र जर कधी जायची घटिका आली तर मरावं कसं, हे संत महात्मे तुम्हा आपल्याला शिकवतात. बारकाईने जर कधी विचार केला
तर या ठिकाणी साधू संत तुम्हा आपल्याला नामाची महती सांगतात. मग हो, नामाची महती सांगत असताना सगळ्यांनीच मात्र या ठिकाणी सगळे साधक वृंद आहेत. जास्त सांगण्यात नाही, पण सांगते तुम्हाला. नामाची महती सांगत असताना साधू संत सांगतात की बाबारे, कुठल्याही गोष्टीची सुरुवात करत असताना आधी नामापासून करावी. मग का नामापासून करावी? तर साधू संत तुम्हा आपल्याला सांगतात की नामामध्ये एवढी ताकद आहे. नामामध्ये एवढी ताकद आहे की प्रत्येक क्षणाला ज्या भगवंताचं जे नाम आहे ना, ते नामाची महती त्यालाच नाही माहिती की नामाची ताकद किती आहे. तुझं नामाचा महिमा तुझं ना कडे मेघ श्यामा, एवढी नामाची ताकद आहे. आणि म्हणून तुम्ही आपण आयुष्य जीवन जगतो. कोणी 5 वर्ष जगतं, कोणी 25 वर्ष जगतं, कोणी 50 वर्ष जगतं, कोणी जसं आलं तसं निघून जातं, पण तरी सुद्धा भक्तिसूत्र कळत नाही. आणि म्हणून तुम्ही आपण भाग्याचे आहोत की भक्तिसूत्र तुम्हा आपल्याला कळाला हा विषय. आणि हा विषय ज्या महात्म्यांच्या मुखारविंदामधून आमच्यापर्यंत आला, सांगून जाते तुम्हाला. या ठिकाणी साधू संत सांगतात की बाबा रे, फक्त खावा प्यावा ल्यावा नेसावं एवढ्यासाठी तू नक्कीच नाही आला रे. एवढ्यासाठी तू नाही आला. मग आला कशासाठी? आलासी कोठोनिया जासी कवण्या रे ठाय, नोहे हे घरदार अवघी लटकीच माया. कशासाठी आला बाबा? मग साधू संत तुम्हा आपल्याला सांगतात काहीतरी जीवनाचं हित करण्यासाठी तो आलेला आहे. मग जीवनाचं हित कशात आहे? जीवनाचं हित त्याच ठिकाणी आहे ज्या वेळेस आम्ही साधू संतांना नतमस्तक होतो, त्या ठिकाणी जीवनाचं हित तुम्हा आपल्याला समजतं. कारण संत विना प्राप्ती नाही, 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 संत विना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती वाही, ऐसे वेद देती वाही, ऐसे वेद देती वाही, ऐसे वेद देती वाही. संत विना प्राप्ती नाही, 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 संत विना प्राप्ती नाही. म्हणून तुम्ही आपण सुद्धा जीवन जगत असताना तुमच्या माझ्या जीवनामध्ये सद्गुरू सारखे महात्मे तुमच्या माझ्या जीवनामध्ये आले आणि म्हणून माणसाला खऱ्या रीतीने योग्य दिशा भेटली. तुम्ही आपण बसने प्रवास करतो, एसटीने प्रवास करतो, अगदी रस्त्यावर बोर्ड मारलेले असतात, सावधान पुढे गाव आहे, सावधान पुढे शाळा आहे, सावधान पुढे अरुंद पूल आहे. तरी सुद्धा तुम्ही आपण सावधान होतो का? आम्ही सावधान होत नाही. पण पुढे मात्र एक नक्कीच बोर्ड मारलेलं असतं, नजर हटी नजर हटी दुर्घटना घटी. मग जर कधी त्या बोर्डवर लिहिलेलं असतं नजर हटी दुर्घटना घटी, हे फक्त गाडीवाल्यांसाठी बाईकवाल्यांसाठी नाही हो, तर तुमच्या माझ्यासाठी आहे. हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नोही ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्म रवीची छाया. म्हणून जोपर्यंत नजर आत आहे तोपर्यंत मात्र सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. पण ज्या दिवशी मात्र तिथून हल्ला माणूस की काय होतं, अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल सुरुवात मात्र इथून झाली हो. सगळ्यांची सुरुवात तुमची माझी इथून झाली. आज जर कधी बारकाईने विचार केला ना तर इथून आमची सुरुवात झाली. पण आता मात्र या चर्म चक्षुंनी बघितलं तर प्रत्येक ठिकाणी अवघा मात्र गोपाळ झालेला आहे. मोगारा फुलला, मोगारा फुलला, मोगारा फुलला, मोगारा फुलला, मोगारा फुलला, मोगारा फुलला, मोगारा
ही समस्त कृपा सद्गुरूंची आहे आणि म्हणून बारकाईने जर कधी विचार केला तर तुम्ही आपण सहज जीवन जगत होतो, आम्ही आमच्या मस्तीत आम्ही आमच्या आयुष्यामध्ये आनंदी होतो, पण फक्त माणूस म्हणून जगत होतो. पण खऱ्या रीतीने संतांची भूमिका, भगवंताची भूमिका साधू संतांनी तुम्हा आपल्याला दाखवली. म्हणून एखादी मुलगीचं जर कधी लग्न झालं, एखादी मुलगीचं लग्न झालं आणि लग्नानंतर मात्र तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र पडलं, तिच्या गळ्यामध्ये जसं का मंगळसूत्र पडलं आणि तिने 4 चौघामध्ये नवऱ्याचं नाव घेतलं, तिने 4 चौघामध्ये नवऱ्याचं नाव घेतलं. ज्या क्षणी तिने नाव घेतलं त्याच क्षणी मात्र त्या नवऱ्याची सगळी प्रॉपर्टीची मालकी मात्र कोण होते? फक्त 4 चौघात नाव घेतलं. जसं का मात्र नाव घेतलं आणि मंगळसूत्र गळ्यामध्ये पडलं, तसं काय होतं? सगळ्या प्रॉपर्टीची मालकीन मात्र ती होते एका नावाने. मग सांगते तुम्हाला, जर एका नावाने जर कधी सगळ्या प्रॉपर्टीची मालकीन होत असेल तर माझ्या भगवंताच्या नामाने तुम्ही आपण नाही का हो प्रॉपर्टीची मालक हो? पण आमच्या वडिलांचा जर कधी 10-12 एकर 50 एकर जर कधी जमीन असेल तर त्या ठिकाणी मात्र आम्ही हस्तक्षेप करतो. पण साधू संतांनी जर कधी आम्हाला दिशा दाखवली तर तिथे नाही हो, आम्ही चुकून लांबूनच निघतो. का? कारण तुम्ही आपण व्यवहारी लोक आहोत, संसारी लोक आहोत. मग संसारामध्ये राहणारे लोक आहोत तुम्ही आपण. पण साधू संत तुम्हा आपल्याला सांगतात की बाबा, अरे संसार आम्ही केला ना, आमचा संसार आम्हाला दुःखरूप झाला आणि साधू संतांचा संसार साधू संतांना सुखरूप झाला. का? संसारी असावे असून नसावे हे साधू संतांसाठी आहे. पण आमच्यासाठी संसारी असावे असून नसावे तरी पुन्हा पुन्हा संसारात फसावे. आमच्यासाठी मात्र आम्ही काय करतो? पुन्हा 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 त्याच गोष्टी करत राहतो. पण साधू संत सांगतात की बाबा रे, अलगद बाजूला हो, आणि अलगद ज्या दिवशी बाजूला होशील ना त्या दिवशी खऱ्या नामाची महती तुला कळेल. विठ्ठल मग नामाची महती सांगत असताना, नाम चांगले चांगले कपीकुळ उद्धरिले. ज्या कपीकुळांचा सुद्धा नामाने उद्धार झाला त्या नामाची गोष्ट सांगतात संत जनाबाई महाराज. त्या नामाची महती सांगतात की बाबा रे, या ठिकाणी तुम्ही आपण जे धर्म मंडपामध्ये बसलो ना, आजवर ज्यांचा ज्यांचा उद्धार झाला साधू संत, आणि आजवर ज्यांचा ज्यांचा उद्धार होणार आहे त्या यादीमध्ये तुमचा माझा नंबर आहे. म्हणून साधू संत तुम्हा आपल्याला सांगतात, तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा. नामधार काठसा, 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 तरले तरती हा भरवसा.